वॉकिंग बाजूला आणि तीन तुमच्या बाजूला सध्या. हो, ते आहे की हे रात्रीच्या रात्री त्यांनी हे सगळं कारस्थान केलेलं आहे. या ठिकाणी माननीय पालकमंत्री गिरीशजी महाजन हे नाशिकला आले का काहीतरी संस्थेमध्ये करत बसला की मागच्या वेळेस सुद्धा या मार्केट कमिटीमध्ये त्यांनी पॅनल उभा केला, पण त्यांना काही यश आलं नाही. आणि म्हणून आता काल त्यांना आता अजून तर डिक्लेअर व्हायचंय, पण लगेच सगळी यंत्रणा दिली की संचालकांना गोळा करायला सुद्धा पोलीस यंत्रणा लावली. आज जर तुम्ही बघितलं असेल सगळं मीडियाने, कलेक्टर ऑफिसला सुद्धा पोलिसांच्या बंदोबस्तात त्या ठिकाणी संचालक आले. मग पोलीस आले कसे, एवढी यंत्रणा लागती कशी, याच्यावरून तुम्हाला सगळा अंदाज येतो. आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी 50-50 लाख रुपये काल रात्री वाटप झालेले आहे. त्याच्यामुळे आर्थिक मोठा त्या ठिकाणी घोळ झालेला आहे. आणि म्हणून अशा परिस्थिती एक तर ती संस्था खरं चालवली पाहिजे की गेले 25, 30, 32 वर्ष मी ती संस्था चालवतोय. आणि त्या संस्थेत काही नसताना वार्षिक उत्पन्न 15 लाख असताना आज आम्ही 25 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न दिले. आता प्रत्येक महिन्याचं उत्पन्न साधारण 2,05,00,000 रुपये साधारण प्रत्येक महिन्याला मी उत्पन्न वाढवलेलं आहे. आणि सगळ्या सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. परंतु राजकारण आलं का, मला वाटतं 8च दिवस झाले शिवाजी चोंबळे त्या ठिकाणी बीजेपी पक्षात घेतला आणि त्यांनी लगेच त्या ठिकाणी सुरू केलं. आणि म्हणून अशा पद्धतीने राजकारण कोऑपरेटिव्ह मध्ये करू नये असं माझं मत आहे. पण ही माझा दृष्टिकोन एकच आहे का संस्था चांगली चालली पाहिजे, संस्था राहिली पाहिजे, त्या दृष्टीतून राजकारण केलं पाहिजे. आणि एका संचालकाला सिंहस्थामध्ये 5-5 कोटी रुपयाचे कामं कबूल केले. फोनवर रात्री प्रत्येकाशी बोलणं करून दिलं. एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये रात्री ते सगळे गोळा केले आणि फोनवरून त्यांनी त्या ठिकाणी बोलणं करून दिलं की सिंहस्थाच्या कामामध्ये प्रत्येक संचालकाला 5 कोटी रुपयाचे कामं देणार. कोणी कबूल केलं? गिरीश महाजन, दुसरं कोण देणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने हे करणं, पैशाची लालूच दाखवणं, अशा पद्धतीने करणं हे योग्य नाहीये. आणि या गोष्टी मी माननीय अजित पवार यांच्या आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळीच मी त्यांच्या कानावर घालणार आहे या सगळ्या घटना. आणि उद्याकडे बघूया काय होतं. गिरीश महाजन वाटले, गिरीश महाजनच्या माध्यमातून वाटले, तुम्ही वाटले? आता ते कोणी वाटले ते येईल ना, बाहेर येईल. पण ते पैसे त्यांनी घेतल्यानंतरच ते गाडीत बसले, त्याशिवाय बसले नाही. अहो, तुम्हाला साधं उदाहरण आहे, पोलीस बंदोबस्त प्रत्येक संचालकाला मिळतो, याच्यावरून तुम्ही अंदाज घ्या शिवाजी चोंबळेची लायकी आहे का पोलीस बंदोबस्त घेऊन नाही जायची प्रत्येक संचालकाला. तुमचे संचालक तुम्हाला कशी सोडून जातात? सोडू आता आर्थिक व्यवस्था आली का झालं सगळं, बाकी काय. सगळ्यात महत्वाची अर्थव्यवस्था ही फार भाजच्या राजकारणामध्ये बेकार झालेली आहे आणि ते काय आपल्या बुद्धीला पटत नाहीये. त्यामुळं ठीक आहे, जे झालं ते झालं. आता बघूया काय होतं. 11 तारीख काहीतरी काढलेली कलेक्टरनी, तेव्हा आपल्याला समजेल. राष्ट्रवादीकडे असलेल्या सहकारी संस्था असेल किंवा बाजार समिती, मार्केट कमिटीचा इंटरेस्ट असा आहे की त्या ठिकाणी ज्या वेळेस माझ्यावर कारवाई झाली ती सुद्धा त्यावेळेस त्यांनी बेकायदेशीर केली की 2016 मध्ये, की त्यावेळेस सुद्धा त्यांनी अँटी करप्शनच्या नावाखाली मला केलं का त्या व्यापारी दिवाळी होती, दिवाळीमध्ये त्या व्यापाऱ्यांच्या 150 ट्रक आल्या. त्यांनी सांगितलं, मला सांगितलं का त्या ट्रक सोडून द्या, त्यांच्याकडून मार्केट फी घेऊ नका. जर मार्केट फी घेतली नाही ती संस्था चालू शकत नाही. आणि म्हणून ती मी मार्केट फी घेतल्याशिवाय सोडली नाही. आणि म्हणून तेव्हापासून त्यांच्या ते डोक्यात आहे की या ठिकाणी देवीदास पेगडे लोक ते ऐकत नाही. आणि जर संस्थेचं हित पाहिलं नाही तर ही संस्था बुडायला 4 महिने सुद्धा लागणार नाही. तर ज्यावेळेस माझ्यावर कारवाई झाली, आज रेकॉर्ड आहे काही 1.5 कोटी रुपये उत्पन्न असताना 3 महिने
त्यावेळेस माझ्यावर कारवाई झाली. 3 महिन्यामध्ये 50 लाख रुपये फक्त उत्पन्न मार्केट कमिटीच होतं, ते रेकॉर्ड. मग 1 कोटी रुपये दर महिन्याचे गेले कुठं? म्हणजे हे सगळे विषय संस्थेच्या रेकॉर्डवर आहे आज. ते वाईट पैसे आहे सगळे. आता तुम्ही काय करणार आहात? नाही, आता काही नाही. मी आमचे नेते आज माननीय अजितदादा पवार ह्या सगळ्या घटना त्यांना सांगणार आहे. तुमच्या माध्यमातून ते सुद्धा आज बघतील. आज हाऊस चालू झालेला आहे आणि या दृष्टीतून मी सुद्धा त्यांची चर्चा करीन. मग त्याच्या पुढे मी निर्णय घेईन. केवळ गिरीश महाजन म्हणतो तुमच्या मध्ये राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो असं वाटतंय. नाही, होऊ शकतं. आता ते वरती दादाशी मला चर्चा झाल्यानंतर या संदर्भात मी बोलेल. आपण मुंबईला जाणार आहे की इथून फोनवर चर्चा करणार? नाही, मी मुंबईला जाणार आहे दुपारी आणि नंतर रात्री अजितदादाशी भेटून चर्चा करणार. बाजार समितीचं राजकारण वेगळं आहे हे, पण एका बाजूला तुमच्याच पक्षातले लोक पण फोडली जातात इनडायरेक्टली हो, बीजेपीकडून, बरोबर. भारतीय जनता पार्टीकडून. तर महायुतीमध्ये फोडाफोडी करून एकमेकांमध्ये हे केले जाते का? तुम्ही काय आरोप करणार याच्यावर? नाही, आरोप नाही. मी ज्यावेळेस दादाशी चर्चा होईल त्यावेळेस मी परत तुमच्याशी उद्या बोललेले आहे. यापूर्वी असं ठरलं होतं की पक्षातले म्हणजे आता राष्ट्रवादी अजित पवारांचे लोक जे आहे ते भाजपने घ्यायचे नाही, भाजपतले लोक राष्ट्रवादीने घ्यायचे नाही, हे इथे लागू नाही, ते काय सकाळी गुण संध्याकाळी नावच सकाळी आहे ना. आता आमच्याकडे आले अजून 4 महिने, अजून जार बी वाळला नाही. 3 महिने झाले नाही आमच्याकडे. ते कधी कुणीकडे राहत नाही का? त्यालाच शिवाजी चुंबळेने खाली पाडून दगडाने मारलेलं हे तुमच्याकडे उदाहरण आहे सगळ्यांना. हे पैशा पुढं हे लोक लाचार झालेले आहे, दुसरं काही कारण नाही. महायुतीमध्ये तुमच्या तिघा पक्षांमध्ये एकमेकांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे असं म्हणावं लागेल ते. आणि असं म्हणावं ते त्याच्याकरता मी अजित पवारांशी बोलणार आहे. अजितदादाशी बोलणं झालं का मग त्या दृष्टीने मी पुढे सांगणार आहे. का तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत जनता मतदार हे माझे गेले 32 वर्ष 35 वर्ष माझ्याबरोबर राहिलेले आणि कायम मला निवडून दिलेले. त्यांना कधी यश कोणाला दिले नाही. मोठे मोठे येऊन गेले पण कधी यश मतदारांनी त्यांना दिलेलं नाही. आता आपण जे सांगू शकतो का तो एकंदरीत एकदा धोरण ठरल्यानंतर सगळ्यांनी ती शिस्त पाळली पाहिजे. पण नाही पाळली जात तर आता अजितदादा चर्चा केल्यानंतर समजेल. ओके, ते भ्रष्ट चालू आहे ना, ते चालू आहे त्याचे. आणि त्यांनी काय केलं, मागच्या वेळेस आप्पा चेअरमन होते, आप्पाच्या काळामध्ये जवळजवळ 21 कोटी काही रक्कम होती ती त्यांनी जमा केलेली होती. नंतर मी चेअरमन झालो, मी ते कर्ज नील केलं, मार्केट कमिटी नील केली. आता त्यांना काही बिल्डिंगचं काम नसताना जवळजवळ 22 कोटीची बिल्डिंगचं काम सुरू केलंय. त्या कॉन्ट्रॅक्टरला ॲडव्हान्स देऊन त्याच्याकडून कमिशन आधीच खाऊन घेतलेले, कमिशन आधीच केलं आणि काम चालू केलेलं आहे त्यांनी. त्याला फक्त कर्ज काढून त्यांनी 84 एकर जागा, ज्यावेळेस मानकर चेअरमन आणि मी व्हाईस चेअरमन होतो त्यावेळेस आम्ही 84 एकरचा राजेगावकरांना तो प्लॅन दिला आणि ती मार्केट कमिटी उभी करायचा आमचा ध्यास होता. परंतु हा माणूस गेला आणि त्यांनी ते मोकळे जे भूखंड होते सगळे विकून टाकलेले, गाळे बांधून विकून टाकलेले. त्याला जिथे जागा दिसेल, आत्ताच गेल्या महिन्यामध्ये त्यांनी ती पत्र्याचे गाळे गरीब व्यापारी पोट भरत होते ते काढून टाकले. त्यांच्याकडून आता पैशाची मागणी करतो. आणि आता पुन्हा गाळे बांधायच्या काही लोकांकडून त्यांनी 32 लाख रुपये ॲडव्हान्स उचललेला आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला गाळे देतो. पुढचा कार्यक्रम काही दिलाय का कलेक्टर साहेबांनी? काय कारण आहे? हो, स्वतःची मनमानी करून व्यापारी मेटा कुठे चालेत, शेतकऱ्या मेटा कुठे चाललेले आणि कर्मचाऱ्यांना खूप मोठा सासुरवास आहे. म्हणजे आता हे बाकीच्या पत्रकारांना सगळ्या गोष्टी माहिती आहे, पण ते कर्मचारी दबावापोटी बाहेर बोलते नाही, व्यापारी बोलत नाही आणि शेतकरी आमच्यासारख्याला सांगितलं तर आम्ही त्याचं काही करू शकत नाही. सत्य बोलतो ऐकतच नाही. त्याचं म्हणजे अशा पद्धतीने वागणं असल्यामुळं सगळेच संचालकांनी ठरवलं का बा हे आपण हातात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं मग त्यांच्याबरोबर असलेले सदस्य, माझ्याबरोबर असलेले सदस्य हे सगळे आले आणि एकमुखाने हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. म्हणजे असं काहीच नाही का होते आणि करायचं म्हणून करायचं. खूप तुम्हाला दुःख माहिती, त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा पत्रकारांना पंचवटीला सगळ्यात काही गोष्टी माहिती, मार्केट कमिटीत काय चाललेलं आहे याची तंतोतंत हे. आणि वरती कसं मग आमदार राहिलेला आहे, खासदार राहिलेला आहे, मग लोक घाबरत आहे का बाबा वरचे नेते त्यांना मदत करतात. त्याच्यामुळं आपण बोलून बी काय उपयोग आहे, तक्रार देऊन बी काय उपयोग आहे, तक्रार देऊन बी आपली नुकसान होणार असं. तर मग लोक तक्रार द्यायला पण पुढे येत नाही. एकूण किती संचालक आहे तुमच्या बाजूने आता किती आहे? एकूण 18 संचालक आहे आणि आता माझ्या बाजूला 15 संचालक आहे. मग आपण आता कलेक्टर साहेबांची भेट घेतली, काय नेमकं चर्चा झाली? त्यांना जे आता आमचे संचालक मंडळाचे काही प्रॉब्लेम होते ते संचालक मंडळ पण बोलले
आम्ही पण बोललोय, तर त्यांना जे सांगायचं ते सगळं लेखी दिलेलं आहे. आम्ही त्यांच्या पुढे जे मांडायचं होतं ते एक रीतीने आम्ही मांडलेले आहे सगळ्या संचालकांनी, आणि त्यांनी मिळून मग त्यांच्याशी हे केलं. आपण मध्ये लवकराला सुद्धा तुमची पण त्यांच्याशी हे झाली होती, साहेब पण थांबले होते.